आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी आहे। बिहारमध्ये तब्बल 75% आरक्षणाचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। 50% मर्यादा ओलांडून आरक्षण थेट 75%वर नेण्याचा बिहार सरकारचा प्रस्ताव आहे। बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतःच या संदर्भातील प्रस्ताव ठेवलाय। राज्यातील 6 राज्यसभा खासदार 2 एप्रिल 2024 ला आणि 22 विधान परिषद आमदार 27 जुलै 2024 ला निवृत्त होणार आहेत। रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक घेतली जाईल। त्या निवडणुकांच्या आधी आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेणं अपेक्षित आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली। या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलाय, तसंच अदानी करत असलेल्या धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जातंय। सामनाच्या दिवाळी अंकातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा थेट मोदी शहांवर टीका केली आहे। मुंबईला लंकेची पार्वती करून तिचा पैसा गांधीनगर उभारण्यासाठी वापरला जातोय असा आरोप ठाकरेंनी केलाय। नवे इंग्रज मुंबई महाराष्ट्र लुटून नव्या वेस्ट इंडिया कंपनीची श्रीमंती वाढवतायत असा आरोप संपादकीयमधून करण्यात आलाय। अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हे महादेव ॲपचेच सदस्य असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। देशात महादेव ॲपवरून राजकारण तापलंय, मात्र जे भाजप सोबत जातात त्यांचं हर हर महादेव केलं जातं असा टोला राऊतांनी लगावला। शामिल होता तो हरिश्चंद्र का अवतार। मुंबईतील सिद्धिविनायक न्यासामधून आदेश बांदेकरांना हटवून सरवणकरांची नियुक्ती केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली। हिंदू सणांमध्ये विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती, मात्र या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार बालाजी गिणीकर थेट मुंबईत शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर गेले। तिथे त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे। आपण सहजच कामासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र यावर अधिकचं काही बोलायला त्यांनी नकार देत तोंडावर बोट ठेवत निघून जाणंच पसंत केलं। बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकरणात सुनील तटकरेंनी पक्षातून काढून टाकण्याची धमकी दिली होती, मात्र शरद पवार त्यावेळी पाठीशी उभे राहिले होते असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला। पुरंदरेंबाबतच्या वक्तव्यावेळी माफी मागण्यासाठी आपल्यावर दबाव होता असंही आव्हाड म्हणाले। जितेंद्र आव्हाडांना रडण्याची सवय, मात्र त्यांनी ग्लिसरीन आणलं नसेल म्हणून ते रडू शकले नाहीत अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली। बाबासाहेब पुरंदरेंसारख्या शिवकालीन इतिहासाच्या अभ्यासकाला एकेरी बोलणं याबद्दल माझा आक्षेप होता असंही तटकरे म्हणाले। ते चंद्रपुरात बोलत होते। धाराशिव जिल्ह्यातील सर्वच 57 कृषी मंडळांना अग्रिम पीक विमा मिळणार आहे, तसं पत्रच पीक विमा कंपन्यांनी कृषी अधीक्षकांना दिलंय। ऐन दिवाळीत ही रक्कम वाटली जाणार असल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। पावसानं दडी मारल्यानं जिल्ह्यात शेतपिकांचं अतोनात नुकसान झालं होतं। दिवाळी आधी कारखानदारांनी ऊस उत्पादकांचे 400 रुपये दिले नाहीत तर त्यांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी कोल्हापुरात ऊस परिषदेत दिला। तसंच या मुद्द्यावर दिवाळी संपेपर्यंत जयसिंगपूरमध्येच ठिय्या आंदोलन करणार असंही त्यांनी सांगितलंय। आपण सर्वांनी बसून घ्या। राजू शेट्टींचा दत्ता सामंत करू अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जालिंदर पाटील यांनी केलाय। त्यासोबतच पोस्ट करणाऱ्याला त्यांनी इशाराही दिलाय। राजू शेट्टींकडे तिरक्या नजरेनं पाहाल तर याद राखा असा सज्जड दमच त्यांनी भरलाय। 2 मिनिटं थांब। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील मुख्य जलस्रोत असलेल्या वाडी शेवाडी प्रकल्पात अवघा 30%च जलसाठा शिल्लक आहे। या धरणावर अनेकांचं सिंचन अवलंबून असल्यानं शेतकऱ्यांसमोर पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली। हा पाणीसाठा यापुढे फक्त पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करावा लागेल अशीच एकंदरीत स्थिती आहे। नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या याचिकेवर पुढची सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे। मेंढेगिरी समितीच्या निर्देशानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण पाणी सोडण्याची प्रक्रिया संपणं आवश्यक होतं, मात्र नगर आणि नाशिकच्या आमदारांनी पाणी सोडण्यास विरोध केला। त्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात तातडीनं पाणी सोडा, अन्यथा मोठं जल आंदोलन उभारू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपेंनी दिलाय। या संदर्भात जालन्यातील कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आलंय। अहमदनगरच्या मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यावरून राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे आक्रमक झाले। त्यांनी शेकडो शेतकऱ्यांसह राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला, तसंच जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाला विरोध दर्शवला।
नाशिकच्या चांदवडमध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाच्या पथकानं पाहणी केली। दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात कांद्याची आवक कशी राहणार आहे यासाठी चांदवडच्या दहेगाव भागात शेतावर जाऊन त्यांनी पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। नाशिकच्या नांदगावला दुष्काळी तालुका जाहीर करा या मागणीसाठी अजित पवार गटानं उपोषण केलं। शासनानं जाहीर केलेल्या यादीमध्ये नांदगावचा समावेश नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले। यावेळी सत्ताधारी पक्षाकडूनच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। धाराशिवमध्ये ठाकरे गटानं जिल्हाधिकारी कार्यालयावर कंदील मोर्चा काढला। तसंच शहरातील विजेच्या खांबांवर कंदील बसवले। धाराशिव शहरातील निम्मे पथदिवे महिन्याभरापासून बंद आहेत। याकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटानं मोर्चा काढत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। सोलापुरात ठाकरे गटानं महापालिकेविरोधात आंदोलन केलं। स्मार्ट सिटी प्रकल्पात एका उद्यानात अभ्यासिका दाखवत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। धक्कादायक म्हणजे जी अभ्यासिका दाखवली तो मुळात माकडांचा पिंजरा आहे असा दावा ठाकरे गटानं केलाय। त्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अभ्यासिकेचा सांगाडा महापालिकेत आणण्यात आला। सोलापूरच्या सांगोला तालुक्यात मांजरी गावच्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं। या गावात 1,87,00,000 जलजीवन मिशन योजनेचं काम झालंय। मात्र हे काम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेताच नियमबाह्य पद्धतीनं उरकलंय असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। याची चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली। मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी कुलगुरू अपमान प्रकरणी विद्यापीठासमोर निषेध आंदोलन केलं। काल मनविसेनं कुलगुरू रवींद्र कुलकर्णींना सिनेट निवडणूक याद्या घोळ आणि इतर प्रश्नांवर जाब विचारत आंदोलन केलं होतं आणि त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। तर पुन्हा एकदा आम्ही या सगळ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर गुड न्यूज मिळाली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे। 4% महागाई भत्त्यात वाढ होणार आहे। जुलै 2023 पासूनची वाढ लागू होणार आहे। डिसेंबर महिन्याच्या पगारात हा महागाई भत्ता जमा होईल। फटाकेबंदीचा आदेश फक्त दिल्ली एनसीआर पुरताच मर्यादित नसून देशातील सर्वच राज्यांना तो लागू असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं। वायू प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालायची की नाही याची जबाबदारी प्रत्येक राज्य सरकारनं घेतली पाहिजे असंही कोर्टानं नमूद केलंय। वाढतं प्रदूषण आणि फटाकेबंदीबाबत कोर्टात सुनावणी झाली। ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यात भेसळयुक्त खव्याचा सुळसुळाट वाढलाय। पालघरच्या तलासरीतील दापछरी तपासणी नाक्यावर एफडीएनं 45 लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त केलाय। राजस्थान आणि गुजरातमधून हा खवा राज्यातल्या 12 डीलर्सकडे जाणार होता। सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनानं कठोर कारवाईला सुरुवात केली। दिवाळी सणामध्ये मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे विविध प्रकारच्या मिठाई बाजारात दाखल झाल्या आहेत। येवल्यामध्ये चक्क 24 कॅरेट सोन्याचा मुलामा दिलेली मिठाई तयार करण्यात आली आणि या सोनेरी मिठाईची किंमत 6,000 रुपये किलो अशी आहे। सोनं महागल्यानं मिठाई देखील महागल्याचं विक्रेते सांगतात। गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाचं दर्शन झालं नव्हतं। मात्र सोमवारी काही पर्यटकांना जंगल सफारी करताना अचानक वाघाचं दर्शन झालं। पुणेकर दिवाळीमध्ये गुलाबी थंडी अनुभवणार आहेत। येत्या 2 दिवसात पहाटेच्या गारव्यात वाढ होणार आहे, तर दुपारी कमाल तापमान सामान्य राहणार अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी वर्तवली। सध्या विदर्भ आणि मराठवाड्यासहित उर्वरित राज्यात कमाल तापमानात घट झाली आहे। रॅपर आणि गायक हनी सिंगचा घटस्फोट झालाय। 12 वर्षांच्या संसारानंतर हनी सिंगनं त्याची पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिलाय। 2.5 वर्षापासून हे प्रकरण कोर्टात प्रलंबित होतं। अखेर दिल्लीतील न्यायालयानं हनी सिंग आणि शालिनीचा घटस्फोट मंजूर केला। शालिनीनं हनी सिंगवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोपही केले होते। मध्य प्रदेशमध्ये इंदूरमधील प्रचार सभेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना एक वेगळाच अनुभव आला। काँग्रेस नेत्यानं प्रियंका गांधींना फुलांचा गुच्छ भेट दिला, मात्र ते चक्क फुलच गायब होती, केवळ फुलांची देठच होती। कागदांचा हा बुके पूर्णपणे रिकामाच होता आणि हे पाहताच प्रियंका गांधी
यांना हसू आवरता आलं. आज हमारे बीच में जन जन की नेता. देशात 5 राज्यांच्या निवडणुकांना कालपासून सुरुवात झालेली आहे. छत्तीसगड आणि मिझोराममध्ये काल मतदान पार पडले. तत्पूर्वी निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय आयकॉन सचिन तेंडुलकरनं मतदारांना मतदानासाठी आवाहन केलं. बाहेर या, मतदान करा, हर एक वोट जरुरी है असं म्हणत त्यानं मतदारांना आवाहन केलं. मध्य प्रदेश निवडणुकीदरम्यान केंद्रीय मंत्री आणि नरसिंहपूरचे भाजप उमेदवार प्रल्हाद पटेल यांच्या ताफ्याला अपघात झाला. छिंदवाडाहून नरसिंहपूरकडे जातानाच एका बाईकला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला अपघात झाला, ज्यात पटेल किरकोळ जखमी झाले तर बाईकवरील प्रवासीही जखमी आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी एनजीओ कार्यालयाची तोडफोड केली. रेल्वे स्टेशन परिसरात एका इमारतीत हे एनजीओ कार्यालय. आरोपी आरपीएफ कर्मचारी अनिल पवार आणि त्याचा साथीदार कमलेश तिवारी यांनी एका अल्पवयीन मुलीवर सलग 5 दिवस याच इमारतीत बलात्कार केला होता. दरम्यान गुन्ह्याला 1 महिना उलटूनही अनिल पवार फरार आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यासह शिवाजी शिंदे आणि रोहित चौधरी या त्याच्या 2 साथीदारांना मोक्का अंतर्गत पोलीस कोठडी देण्यात आली. ललित पाटील आणि इतर 13 आरोपींची संयुक्त चौकशी करायची असल्याची विनंती पोलिसांनी कोर्टाला केली आहे. उल्हासनगरमध्ये वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या 5 बुकींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ठाणे गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. ऑस्ट्रेलिया इंग्लंड मॅचवर सट्टा खेळला जात होता. विशेष म्हणजे हा सट्टा खेळण्यासाठी त्यांनी विशाल आणि कशिश सावलानी या दोघांना फसवून त्यांच्या बँक अकाउंटचा वापर केला होता. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी वीटभट्टी मजुराचा वेश परिधान करून आलेल्या कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या आझमगड परिसरात हा थरार रंगला. या आरोपीवर तब्बल 22 गुन्हे दाखल आहेत. मानपाडा पोलिसांच्या या कामगिरीचं वरिष्ठांनी कौतुक केलंय. दिवाळीच्या तोंडावर नागपूर पोलिसांनी एका हत्येच्या तपासात मोनिनपुरातून 9 बंदुका आणि 80 काडतुसं जप्त केले. तसंच दोघांना अटक केले. गेस्ट हाऊस मालक जमील अहमद हत्येप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. या हत्येत वापरलेली बंदूक ज्यानं पुरवली होती त्याच्या घरावर धाड टाकत पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केलाय. विकासाचा ध्यास म्हणजे